नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत अशा 10 घडामोडी ज्या तुमच्या पुढच्या कोणत्याही एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडे उत्तर कोरियामधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संजीव जैन. परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर कोरियामधील भारताचे नवीन राजदूत म्हणून संजीव जैन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. संजीव जैन हे 2008 बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. उत्तर कोरियात नियुक्तीपूर्वी ते केप व्हर्डे, जे की आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील एक द्वीपदेश आहे, येथे भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते. उत्तर कोरिया किंवा नॉर्थ कोरियाबद्दल जाणून घ्या. तर उत्तर कोरियाची राजधानी आहे व्योंगयांग. चलन आहे उत्तर कोरियन वॉन. राष्ट्रपती किंवा सर्वोच्च नेते आहेत किम जोंग उन आणि पंतप्रधान आहेत पाक थे सॉंग. प्रश्न दुसरा, गुजरातमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पहिले हवेने भरलेले रबर धरण कोणत्या देशाच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारले जात आहे? प्रश्न क्रमांक 2 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दक्षिण कोरिया. गुजरातमध्ये प्रथमच 2 एअरफिल्ड रबर धरणे उभारली जात आहेत. या धरणांसाठी दक्षिण कोरियाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. पहिले धरण हे हेरन नदीवर, जे की छोटा उदयपूर जिल्ह्यामध्ये येते, आणि दुसरे धरण अंबिका नदीवर, जे की येते तापी जिल्ह्यामध्ये, येथे उभारले जात आहे. या धरणांमध्ये स्वयंचलित स्कॅडा प्रणाली बसविण्यात येणार आहे. स्कॅडा किंवा SCADA, ज्याचं लॉंग फॉर्म आहे सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. तर हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांची एकात्मिक प्रणाली आहे, जिचा वापर उद्योग, वीज, वाहतूक इत्यादी क्षेत्रांमध्ये दूरस्थ किंवा मोठ्या क्षेत्रातील उपकरणांचे निरीक्षण आणि रिअल टाइम डेटा संकलन करण्यासाठी केला जातो. गुजरात राज्याबद्दल जाणून घ्या. स्थापना करण्यात आली होती 1 मे 1960 रोजी. राजधानी आहे गांधीनगर. अधिकृत भाषा वापरली जाते गुजराती. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राष्ट्रीय उद्याने पुढील प्रमाणे आहेत: गीर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि मरीन राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, अंबाजी मंदिर आणि अक्षरधाम मंदिर. प्रश्न तिसरा, अलीकडे IIM बँगलोरने आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोणत्या देशात स्थापन करण्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंडोनेशिया. IIM बँगलोर आपले पहिले परदेशी किंवा आंतरराष्ट्रीय कॅम्पस इंडोनेशिया येथे स्थापन करणार आहे. हे कॅम्पस मलंग, पूर्व जावा येथील सिंगहसारी विशेष आर्थिक क्षेत्र मध्ये उभारले जाणार आहे. या निर्णयाची घोषणा 7 जुलै 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान करण्यात आली. हा प्रकल्प PT इंटेलिजेन्सिया ग्राहात्मा या संस्थेसोबतच्या सामंजस्य करार अंतर्गत विकसित केला जाणार आहे. इंडोनेशिया राजधानी आहे जकार्ता. चलन वापरले जाते इंडोनेशियन रुपिया आणि राष्ट्रपती आहेत प्रबावो सुबियांतो. प्रश्न चौथा आहे, मिझोराम संग्रहालयाला भारतातील कितवे अधिकृत जैवविविधता भांडार म्हणून मान्यता देण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 21वे. मिझोराम संग्रहालयाला भारतातील 21वे डेझिग्नेटेड रिपॉझिटरी म्हणजेच जैवविविधता भांडार म्हणून अधिसूचित करण्यात आले. हा दर्जा जैवविविधता अधिनियम 2002 अंतर्गत पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने प्रदान केला. 2022 मध्ये स्थापन झालेले हे संग्रहालय मिझोराम विद्यापीठा अंतर्गत कार्यरत असून एंडो बर्मा जैवविविधता हॉटस्पॉट मध्ये स्थित आहे. येथे वनस्पती व प्राण्यांचे जैविक नमुने व्हाउचर स्पेसिमेन जतन केले जातात. मिझोराम बद्दल जाणून घ्या. स्थापना करण्यात आली होती 20 फेब्रुवारी 1987 रोजी. राजधानी आहे एझॉल. अधिकृत भाषा आहे मिझो, इंग्रजी आणि हिंदी. मुख्यमंत्री आहेत लालडुहोमा आणि राज्यपाल आहेत जनरल विजय कुमार सिंग. 2 प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत, मुरलेन राष्ट्रीय उद्यान आणि फावंगपुई ब्लू माउंटेन राष्ट्रीय उद्यान. प्रमुख वन्यजीव अभयारण्य आहेत डंपा टायगर रिझर्व, लेंगटोंग आणि थोरंग टलांग. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत सोलोमन मंदिर, मिझोराम सिनोड आणि पुष्पक गुरुद्वारा.
प्रश्न 5वा, ब्रिक्स महिला मंत्रिस्तरीय बैठक 2026 चे आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात आले आहे? प्रश्न क्रमांक 5 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोची. भारताने 8 व 9 जुलै 2026 रोजी कोची येथे ब्रिक्स महिला मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन केले. ही बैठक भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षपदा अंतर्गत आयोजित करण्यात आली. बैठकीची मुख्य संकल्पना लक्षात घ्या, जी आहे बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कॉपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढला प्रश्न, अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंजाब. पंजाब सरकारने अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2026-27 सुरू केली आणि या योजनेचे उद्घाटन डॉक्टर बलजीत कौर यांच्या हस्ते करण्यात आले. पंजाब राज्याबद्दल अतिरिक्त माहिती जाणून घ्या. स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1966 रोजी. राजधानी आहे चंदीगड. अधिकृत भाषा आहे पंजाबी. मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल गुलाबचंद कटारिया. प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत हरिके वेटलँड आणि पक्षी अभयारण्य, अबोहर वन्यजीव अभयारण्य, बीर मोती बाग वन्यजीव अभयारण्य. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत सुवर्ण मंदिर, देवी तालाब मंदिर आणि तख्त श्री केसगड साहिब. प्रश्न 7वा, अर्जेंटिनाचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 7 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 9 जुलै रोजी. अर्जेंटिनाचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 9 जुलै रोजी साजरा केला जातो. 9 जुलै 1816 रोजी टुकुमन काँग्रेसमध्ये अर्जेंटिनाने स्पॅनिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य घोषित केले होते. अर्जेंटिना देशाबद्दल जाणून घ्या. अर्जेंटिनाची राजधानी आहे ब्युनोस आयर्स. चलन आहे अर्जेंटाईन पेसो. राष्ट्रपती आहेत जेवियर माइलेई आणि अधिकृत भाषा वापरली जाते स्पॅनिश. प्रश्न 8वा, वंदे मातरम आणि जन गण मन यांचे संपूर्ण गायन सर्व शाळांमध्ये अनिवार्य करणारे राज्य कोणते आहे? प्रश्न क्रमांक 8 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्रिपुरा. त्रिपुरा सरकारने सर्व शाळांमध्ये वंदे मातरमचे संपूर्ण गीत आणि जनगण मन राष्ट्रगान अनिवार्य केले आहे. हा आदेश सरकारी, अनुदानित, खासगी शाळा आणि मान्यताप्राप्त मदरशांना लागू आहे. त्रिपुरा स्थापना करण्यात आली होती 21 जानेवारी 1972 रोजी. राजधानी आहे जरतडा किंवा आगरतडा. अधिकृत भाषा वापरली जाते बंगाली आणि कोकबोरोक. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर माणिक साहा. राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू. प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत क्लाउडेड लेपर्ड राष्ट्रीय उद्यान आणि बायसन राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत त्रिपुर सुंदरी मंदिर, चतुर्दश देवता मंदिर आणि शैव मंदिरे. प्रश्न 9वा आहे, मिशन 70 लाख वृक्षारोपण अभियान आणि दिल्ली रिच पुनरुज्जीवन अभियान यांचा शुभारंभ कोणी केला? तर हे जे दोन उपक्रम आहे याचा शुभारंभ करण्यात आला आहे अमित शाह आणि रेखा गुप्ता यांच्या हस्ते. तर प्रश्न क्रमांक 9 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मिशन 70 लाख वृक्षारोपण अभियान व दिल्ली रिच पुनरुज्जीवन अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत 70 लाखांहून अधिक रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिल्ली रिच पुनरुज्जीवन योजना अंतर्गत 2026 ते 2030 या कालावधीसाठी पर्यावरण पुनर्स्थापना आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 6,303.55 हेक्टर क्षेत्रात पुढील 4 वर्षात 1 कोटीहून अधिक स्थानिक रोपे लावली जाणार आहेत. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा आहे. नर्मदा जल विवादाशी संबंधित दीर्घकालीन आर्थिक वाद मिटवण्यासाठी किती राज्यांनी करार केला आहे? प्रश्न क्रमांक 10 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या 4 राज्यांनी नर्मदा प्रकल्पाशी संबंधित दीर्घकालीन देयक वाद सोडवण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. हा करार सरदार सरोवर प्रकल्प जो की गुजरात येथे स्थित आहे आणि इंदिरा सागर प्रकल्प जो की मध्य प्रदेशमध्ये आहे यांच्या खर्च वाटपाशी संबंधित आहे. न्यायाधिकरणाच्या निर्णयामध्ये पाणी वाटप,
प्रकल्प उभारणी आणि राज्यांमधील आर्थिक व पुनर्वसनाशी संबंधित जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, जो आहे अमेरिकेच्या FDA संस्थेने म्हणजेच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन संस्थेने स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी कोणत्या नवीन औषधाला मंजुरी दिली आहे? पर्याय ए आहे ट्रास्टुझुमॅब, पर्याय बी आहे वेबडेजेस्ट्रंट, पर्याय सी आहे ओलापारिब आणि पर्याय डी आहे पाल्बोसिक्लिब. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण प्रयत्न सगळ्यांना करायचा आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसोबत. धन्यवाद.